नमस्कार शिक्षक मित्रांनो, एक्सेल एक्सपर्ट फॉर टीचर या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे। आज आपण काउंट ब्लँक हा एक एक्सेलचा फॉर्म्युला आपण शिकणार आहोत। काउंट ब्लँक म्हणजे काय, तर आपण सिलेक्ट केलेल्या रेंजमध्ये किती सेल खाली आहेत ते आपल्याला रिक्त आणि रिकाम्या सेल सांगण्यासाठी काउंट ब्लँक हा फॉर्म्युला आपण वापरत असतो। आणि हा फॉर्म्युला मोठ्या प्रमाणावर डेटा वर्क करत असताना खूप उपयोगी पडत असतो। आपण जी रेंज देणार आहोत त्या रेंजमध्ये रिक्त आणि रिकाम्या सेल शोधणे हे काउंट ब्लँक या फॉर्म्युल्याचं काम आहे। आपण फॉर्म्युल्याची सुरुवात करणार आहोत इज इक्वल टू ने काउंट ब्लँक COUN। या ठिकाणी आपल्याला काउंट ब्लँक खाली आपल्याला एक्सेलने सजेस्ट केलेले आहे, कारण COUNT ने मिळते जुळते जे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला त्यांनी खाली दाखवलेले आहेत। टॅब मारल्यानंतर कंस ओपन झालेला आहे आणि आपण आता या ठिकाणी मराठी विषयाचे जे गुण आहेत ज्याला आपण रेंज देत आहोत त्या ठिकाणी आपण ती रेंज दिलेली आहे। मित्रो, या ठिकाणी त्याने आपल्याला एकच सेल रिकामी आहे असं सांगितलं आहे। जर मोठा डेटा वर्क मध्ये आपण काम करत असू त्यावेळेस आपल्याला रिकाम्या सेल किंवा खाली सेल शोधण्यासाठी हा फॉर्म्युला मोठ्या प्रमाणावर आपण वापरला जात असतो। या ठिकाणी ही सेल जर मी खाली केली तर त्या ठिकाणी त्याने लगेच 2 आपल्याला रिकाम्या सेल सांगितलेल्या आहेत। पुढे आपण परत एकदा एफएक्सच्या मदतीने फॉर्म्युला टॅब मध्ये एफएक्सच्या मदतीने आपण हा फॉर्म्युला लावून बघणार एका दुसऱ्या पद्धतीने। COUNTBLANK काउंट ब्लँक। आपण या ठिकाणी काउंट ब्लँक हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी सर्च केलेला आहे आणि तो हायलाइटेड झालेला आहे। या ठिकाणी त्याने आपल्याला रेंज विचारलेली आहे की काउंट ब्लँक तुम्हाला कुठे शोधायची आहे। आपण या ठिकाणी त्याला गणिताची रेंज देणार आहोत आणि ओके करणार। या ठिकाणी आपल्याला त्याने दाखवलेले की एकच सेल आहे, म्हणजे या ठिकाणी हॅश आहे, कुठे अक्षरे आहेत, पण मात्र रिकामी सेल या ठिकाणी एकच आहे। आपण हीच Ctrl+R च्या मदतीने हा फॉर्म्युला कॉपी करणार आहोत। या ठिकाणी आपल्याला त्याने दाखवले की 2 सेल रिकाम्या आहेत। मित्र हो, आपण ही सेल रिकामी केली, त्याने दाखवले आहे की या रेंज मध्ये 3 सेल रिकाम्या आहेत। आपण ही रिकामी केली, ही सेलही रिकामी केली आणि ही सेलही रिकामी केली, तर ह्या रेंज मध्ये एकूण 6 सेल रिक्त आहेत, रिकाम्या आहेत। आपण रेंज वाढवूही शकतो, मोठी करू शकतो। या ठिकाणी आपण काउंट फॉर्म्युला लावणार COUNT काउंट फॉर्म्युला टॅब मारल्यानंतर आपल्याला पूर्ण शीटची पूर्ण डेटा वर्कची रेंज ही देता येते। आपण आता पूर्ण ही रेंज त्या ठिकाणी त्याला दिलेली आहे। आपण एंटर मारल्यानंतर त्याने आपल्याला सांगितले की आपल्या पूर्ण वर्क मध्ये 10 सेल ह्या रिकाम्या आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 अशा प्रकारे आपल्याला रिक्त आणि रिकाम्या सेल शोधण्यासाठी काउंट ब्लँक हा फॉर्म्युला खूप उपयोगी पडत असतो। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो। हा व्हिडिओ आपण एक्सेल एक्सपर्ट फॉर टीचर या संकेतस्थळावर पाहू शकता आणि मोफतही डाउनलोड करू शकता। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन एक्सेल फॉर्म्युल्यासह। तोपर्यंत नमस्कार।